आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून कार्यकर्ता प्रशिक्षण मेळावा जो आहे तो या ठिकाणी आयोजित केलेला पाहायला मिळतं. आपण पाहू शकतो की मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा जो आहे तो संपन्न होतोय. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मावळचे खासदार श्रीरंग बारणे आहेत. काय सांगाल, पदाधिकारी प्रशिक्षण मेळावा घेत आहे, आगामी महापालिका निवडणूक जी आहे ती कशा पद्धतीने लढण्याची तुमची तयारी असणार आहे, सोबळ असेल किंवा युती? आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन, त्याचबरोबर जे उमेदवार निवडणुकी लढू इच्छितात त्यांना देखील मार्गदर्शक या मेळाव्यामध्ये करणार आहे. खरं तर शिवसेनेने गेले अनेक वर्ष या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये स्वबळावरच्या जोरावरती निवडणुका लढलेल्या आहे. गेले अनेक वर्ष भारतीय जनता पक्ष शिवसेना ही महायुती म्हणून राज्यामध्ये कार्यरत आहे आणि जरी असली तरी स्थानिक पातळीवरती शिवसेना पक्ष हा स्वबळाचे तयारी करून ती निवडणुकीला सामोरा जातो. परंतु शिवसेनेचे आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय वरिष्ठ नेते या बाबतीमध्ये महायुतीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतील. स्थानिक पातळीवरती मी स्वतः असेल, भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते असतील यामध्ये चर्चा करतील. परंतु निवडणुका अजून घोषणा त्याची झालेली नाही. परंतु या संदर्भामध्ये आम्ही आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये स्वबळाची तयारी करतोय. जर वरिष्ठांनी सांगितलंय आणि या बाबतीमध्ये निर्णय झाला तर महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाईल. कारण वरिष्ठ पातळीवरती ज्यावेळेस लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका होतात त्यावेळेस कार्यकर्ते एकसंघ होऊन त्या संदर्भामध्ये या निवडणुकीला सामोरं जातात. परंतु अशा निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना वेटीस न धरता कार्यकर्त्याचं म्हणणं जाणून घेऊन निवडणुकीला सामोरं जाऊ आणि तो एक भाग म्हणून आजचे हा मेळावा आहे. स्वबळावर जर लढण्याचं ठरलं तर तुमची तयारी किती जागावरून असणार आहे? नाही, आम्ही 32 प्रभागामध्ये 128 जागेवरती लढण्याची तयारी पूर्णतः शिवसेनेने केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजची देखील ही आमचा मेळावा आणि बैठक ही महत्त्वाची आहे आणि नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला देखील कळेल की शिवसेना पूर्णतः या निवडणुकीला सामोरं जाते. गेल्या काही वर्षापासून आपण पाहिलं तर महापालिकेत प्रशासकीय राजवटे, अनेक घोटाळे त्या ठिकाणी झाल्याचा आरोप देखील होतोय. तो मुद्दा तुमचा या प्रचारादरम्यान असेल का? कारण की भाजपच्या आमदारांच्या संदर्भात अनेक तक्रारी ज्या आहेत त्या ठिकाणी आहेत. मी तुम्हाला सांगतो, ज्यांनी चुकीचं काम केलं त्या चुकीच्या कामाला कुणी देखील पाठीमागं त्याला ठेवत नाही आणि चुकीचं काम करणारा असतो त्या चुकीच्या कामाला पाठिंबा कुणी देणार नाही. प्रशासकीय राजवटीमध्ये प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केले हे या शहरातील जनतेला माहिती, अनेकांना माहिती आणि त्या संदर्भामध्ये झालेल्या या सगळ्या गैरप्रकारची चौकशी देखील व्हावी या मताचा मी आहे. नक्कीच संपूर्ण प्रशासकीय राजवटीत झालेल्या कामांची चौकशी व्हावी अशी देखील मागणी आता श्रीरंग बारणेंकडून या ठिकाणी करण्यात आली आपल्याला पाहायला मिळत आहे. 128 जागांवर आमची तयारी जी आहे ती पूर्ण झाल्याचं देखील या ठिकाणी श्रीरंग बारणेंकडून सांगण्यात आलेलं पाहायला मिळते. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.